नमस्कार. मी युवराज गायकवाड. 2 दिवसांपूर्वी मी एस टी बसमध्ये प्रवास केला. पहिली बस आली, फुल भरलेली होती. त्यामुळे मी म्हणलं चला दुसरी बस येईल. पण दुसरी बस बी आली, त्यामध्ये सुद्धा जेवढे सीट आहेत तेवढे फुल भरलेले होते. पुन्हा 15 ते 20 जण स्टँडिंगमध्ये उभा राहून प्रवास करीत होते आणि जेवढे प्रवास करीत होते त्यांच्या पायाजवळ तेवढेच लोक बसलेले आढळले. मग उभे राहणारे आणि बसणारे यांचे जे तिकीट आहेत ते समान होते. मग बसणाऱ्या लोकांचे तिकीट आणि उभा राहण्याचे तिकीट जर समान असतील तर मग हा दोघांमधील भेदभाव नाही तर काय. बरं ठीक आहे, काही जणांना वेळेवर जायचं असल्यामुळे ते स्टँडिंगमध्ये प्रवास करतात. मग तिकीट कमी नाही घेतले. दोघांचे सीट सीटवर बसणारे असतील किंवा उभे राहून प्रवास करणारे प्रवासी असतील, ते दोघांचेही तिकीटं समान आहेत. पुन्हा कंडक्टर जो आहे त्याच तिकीट काढण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. कारण तिकीट काढताना येणाऱ्या अडचणी, कारण बस फुल भरलेली असल्यामुळे कंडक्टरला खूप अडचणीचा सामना करावा लागतो. आणि मी पाहिले सर्वांचे तिकीट काढण्यासाठी पहिला स्टॉप आला. तिकीट काढण्याच्या आधी स्टॉप आला. मग काही माणसे उतरले. जे सभ्य लोक होते त्यांनी कंडक्टरला उतरण्याआधी सांगितलं की बाबा माझे तिकीट काढायचे राहिले आहे. कंडक्टरने त्यांचे तिकीट फाडले, पण काही जण तसेच उतरले. मग हा शासनाचा तोटा. बस जी एस टी बस आहे, बसला परमिट आहे जेवढे सीट आहेत. आणि स्टँडिंगमध्ये एका बसमध्ये समजा 12 जण स्टँडिंगमध्ये प्रवास करू शकतात. पण 12ऐवजी त्या बसमध्ये 20 जण स्टँडिंगमध्ये आहेत आणि जेवढे स्टँडिंगमध्ये आहेत त्यांच्या पायाखाली तेवढेच लोक त्यांच्या पायाखाली बसून प्रवास करीत आहेत. मग हा ओव्हरलोड कशासाठी? केबिनमध्ये सुद्धा पाहिले बरेच लोक केबिनमध्ये बसून आहेत. मग ड्रायव्हरला गेअर टाकण्यासाठी त्या लोकांना सांगावं लागते की बाबा थोडं बाजूला हो, मला गेअर टाकायचं आहे. काही लोक केबिनमध्ये डाव्या साईडच्या आरशासमोर येतात. मग ड्रायव्हरला अडचण निर्माण होते आणि या अडचणीमुळे आणि ओव्हरलोड पॅसेंजर भरल्यामुळे त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढते. घाट आला, चढ आला, मग ड्रायव्हरचे बॅलन्स बिघडते आणि अपघात होतो. त्यामुळे पॅसेंजरच्या आणि चालक व वाहक यांच्या जीवितास हानी निर्माण होते. एखादी जीप असेल, ऑटो असेल, टू व्हीलर असेल, त्यांना त्याप्रमाणे परमिट आहे. 2+1, 3+1 वगैरे काय असेल तर एखाद्या जीपवाल्याने एखादा माणूस एक्स्ट्रा भरला तर मग फाड पावती. टू व्हीलरवाल्याने 2 ऐवजी 3 माणसे गाडीवर बसवले तर फाड पावती. मग एस टी बसवाल्यांना एक्स्ट्रा माणसे भरून लोकांच्या जीवितास हानी पोहोचणार जरी असले तरी मग ओके का? शासनाची बस असल्यामुळे मग तुम्हाला सगळे नियम धाब्यावर बसून तुम्हाला परमिशन आहे का? मग बाकी जीपवाले, ऑटोवाले, मोटरसायकलवाले यांचे अवैध धंदे म्हणून त्यांच्याबरोबर कार्यवाही केली जाते. अवैध धंदे म्हणजे काय? एखादा जीपवाला असो, ऑटोवाला असो, स्वतःसाठी, परिवारासाठी मेहनत करून 4 पैसे कमवतो. अडचणीच्या काळात जर एखादा एक्स्ट्रा माणूस बसवला तर तो अवैध धंदा. मग बसमध्ये एवढे जास्तीचे परमिटपेक्षा जास्तीचे लोक बसून प्रवास करतात, तो अवैध धंदा नाही का? अवैध धंद्याच्या नावाच्या खाली जी शासनाची गोरगरिबाकडून जी लूट होत आहे त्यावर मी आक्षेप घेतो. एस टी बस नावच बस आहे. बस म्हणजे काय? तुम्ही बस उभे राहिले तरी बाबा बस. सगळे बस म्हणून बसमध्ये बसच चाललेत. तरी बस म्हणजे किती पण बस नाही. मला वाटते बसचं नाव बदलून बसा करावे. कारण कंडक्टर, ड्रायव्हर शासनामार्फत लोकांना एस टीमध्ये बसायची लिमिट नाही. त्यामुळे
ताई तुम्ही पण बसा, भैया तुम्ही पण बसा, मामा तुम्ही पण बसा, किती पण बसा, सगळे बसा म्हणजे बस. अरे पण बसचं नाव आहे, बस झालं. नाथा पुरे आता, बस झालं. पण नाही, बसा किती पण बसा. मग बस बसा बसा म्हणून ओव्हरलोड गाडी होते आणि अपघात होतो. त्यामुळे बसमध्ये पॅसेंजरची मर्यादाही ठरवली पाहिजे. त्यासाठी स्वतः कंडक्टर, ड्रायव्हर यांनी लिमिटच्या बाहेर पॅसेंजर भरू नये व होणाऱ्या अपघातास निर्बंध घालावे असे मला वाटते. कारण एस टी बस हा प्रवास म्हणजे सुखाचा आणि सुरक्षित प्रवास आहे असे आपल्याला वाटते. त्यामुळे शासनाने जी लिमिट दिली आहे त्याप्रमाणे प्रवासी भरून प्रवास करावा, जेणेकरून कंडक्टर असो, ड्रायव्हर असो, पॅसेंजर असो यांच्या जीवितास हानी होणार नाही. जर प्रवासी प्रवास करीत असेल तर त्यांच्या जीवितास हानी होऊ नये. जर प्रवासी जास्त असतील तर मग शासनाने एक्स्ट्रा बसेसची व्यवस्था करावी. त्यामुळे बसेस वाढतील आणि त्यासाठी लागणारे ड्रायव्हर, कंडक्टर यांची भरती करावी लागणार आहे. चांगली गोष्ट आहे, कारण भरती काढून बेरोजगारी वाढत चाललेली आहे. त्या माध्यमातून त्यांची भरती करून निश्चितच बेरोजगारी थोड्या प्रमाणात काय होईना पण कमी होईल आणि त्यात सरकारचे स्वागतच असेल. शेवटी एवढे सांगू इच्छितो की बस म्हणजे बस झाले. पॅसेंजर जेवढी लिमिट आहे तेवढेच भरावेत आणि होणाऱ्या अपघातास निर्बंध घालावे ही शासनाला कळकळीची विनंती. ही शेवटी नम्र विनंती करतो आणि जय हिंद, जय भारत.